सर्व डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांना माझा नमस्कार। जय जवान जय किसान। आज दिनांक 24 ऑगस्ट 2026 वार सोमवार। केडी चौधरी डाळिंब यार्डच्या वतीनं मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी जे मार्केटला रेट अपेक्षित वाढीचा वेग आहे तो आता चालू आहे, परंतु जसा रेट वाढतो तसा मार्केटला आवक वाढत होती, परंतु आता मला तशी पुढे जाऊन तशी परिस्थिती दिसत नाही, कारण जे ओव्हर माल होते ते बऱ्यापैकी आता कमी व्हायला लागलेत आणि जे पाठीमागे कडक माल आहेत त्यांचे नक्की पैसे बनणार आहेत। पण मधल्या काळात कडक वाले सुद्धा मैदानात येत होते आणि तयार वाले सुद्धा मैदानात येत होते, त्यामुळे आवक ही वाढत होती। पण अशा परिस्थितीमध्ये शेतकरी गडबडून जात होता की आता जागेवरती ग्राहक नाहीये, मार्केटला न्यावं तर मार्केटला एकदम मंदी होत होती, अशी परिस्थिती आपण तयार करत होता। परंतु आपण बुकिंगच्या द्वारे मर्यादित आवक ठेवू शकलो आणि त्याच्यामुळं माझ्या शेतकऱ्यांना म्हणजे पुण्यातल्या पुण्यात जरी इतर ठिकाणी आणि आपल्यात फरक हा शेतकऱ्यांना जाणवत होता, कारण दुसरीकडे काही सिस्टीम नव्हती। त्या सिस्टीम मध्ये आवक वाढली, कॅपॅसिटीच्या पुढे ग्राहक कमी पडला की तिथे रेट ढासळायचे, परंतु आपण मंदीमध्ये सुद्धा तेजीस कायम पाहत गेलो। इतरात आणि आपल्यात नेहमीच फरक राहिला, त्याचं कारण बुकिंग। आणि ह्या बुकिंगचा इफेक्ट ह्या वर्षी पुण्यामध्ये तर नक्की पाहायला भेटला, इंदापूरमध्ये नक्कीच पाहायला भेटला, पण आता इंदापूरला आम्ही बुकिंग बंद केली। ग्राहकही चांगल्या पद्धतीत आहे, जागाही उपलब्ध आहे। नाशिकला सुद्धा आज रेट कडाडले। रेट कडाडत असताना एकदम कडाडत नाहीये, थोडे त्याची वाढ होते आणि ती वाढ ही अपेक्षित आहे, कारण माल यावर्षी नक्कीच जास्त आहे। म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी रेट वाढत असताना पुढच्या कडकवाल्यांनी मैदानात लवकर येऊ नका। थोडस 10 दिवस 15 दिवस ज्यांना टायमिंग आहे, आता मी मधल्या काळात पाहिलं की 7 महिने 7.5 महिन्यापर्यंत बागा ह्या आपण जोपासल्या, परंतु आता गरज नाहीये। जसा जसा माल तयार होईल 6 महिने 6.5 महिने 6.5 महिने विरळ माल काढा। माझ्या मते आता जी गोटी आज 55-60 रुपयापर्यंत आपण जाऊन पोहोचली, ती आता थोडी वाढून 60-70 रुपये गोटी कशी होईल या 8-10 दिवसामध्ये, त्या पद्धतीने आपण प्रयाण नक्कीच करू शकतो अशी मला बाजारामध्ये तर खात्री वाटते। आणि वरच्या मालाला सुद्धा जे 100च्या आतमध्ये माल होते ते आज कुठेतरी 110 120 130 रुपयापर्यंत जरी पोहोचले असतील तरी लवकरच वरच्या मालाचे सुद्धा रेट हे वाढतील। आणि बऱ्यापैकी लहान मालांचे तर आता रेट वाढतायत, पण यावर्षी ठोकळा माल असल्यामुळं जास्त ठोकळ्या मालाचे रेट हे वाढत नव्हते, परंतु आता ठोकळ्या माल सुद्धा कमी झालेत, ठोकळ्या मालाचे सुद्धा रेट वाढतील आणि आपल्याला ऍव्हरेजली रेट वाढलेला हा वेग दिसेल। म्हणून सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो, माल विरळून काढा, मंदीमध्ये सुद्धा आपण तेजी तयार करू शकतो। एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व डाळी उत्पादक शेतकरी बांधवांना करू इच्छितो। धन्यवाद।